ठाणे जिले में नवस का मान रखने वाली और आगरी, कोली, कुंभी, वाड़वल आदि समाजों की कुलदेवी के रूप में पूजित वज्रेश्वरी देवी के वार्षिक यात्रोत्सव की शुरुआत शनिवार से भक्तिमय वातावरण में हुई है। ठाणे जिले सहित नासिक और पालघर जिलों से भी बड़ी संख्या में श्रद्धालु यहां पहुंचे हैं। यह यात्रा 25 अप्रैल से 30 अप्रैल तक लगातार 6 दिनों तक चलेगी। यात्रोत्सव का शुभारंभ देवी की महापूजा से हुआ और रात्रि में दीप पूजा का आयोजन किया गया। सोमवार रात 12 बजे देवी की पालकी यात्रा, जो कि इस उत्सव का मुख्य आकर्षण है, की शुरुआत होगी और मंगलवार सुबह 7 बजे पालकी मंदिर पहुंचकर सोहला संपन्न होगा। इन 6 दिनों के दौरान पारंपरिक पद्धति से पूजा अर्चना, महाभिषेक और अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होंगे। देवी भक्तों और यात्रियों की सुविधा तथा दर्शन व्यवस्था के लिए उचित प्रबंध किए गए हैं। ऐसी जानकारी देवस्थान के विश्वस्त धनेश गिरी गोसावी ने दी है। नमस्कार, माझं नाव धनेश गिरी गोसावी। मी श्री वज्रेश्वरी देवी संस्थानाचा वंश परंपरा विश्वस्त आहे। श्री वज्रेश्वरी देवीचा यात्रा उत्सव हा चैत्र कृष्ण चतुर्दशी ते वैशाख शुद्ध प्रतिपदे या कार्यकाळात पार पडत असतो। या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 26, 27, 28 एप्रिल मध्ये हा उत्सव आलेला आहे। देशभरातून, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। चैत्र कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी देवीची सकाळी 7:30 वाजता महापूजा असते। दुसऱ्या दिवस चैत्र अमावस्या या दिवशी देवीची दीपपूजा असते आणि वैशाख शुद्ध प्रतिपदे म्हणजेच रात्री 12 वाजता देवीचा भव्य दिव्याचा पालखी सोहळा सुरू होतो। देवी पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता देवी मंदिरात येते। या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। त्यांच्यासाठी राहण्याची, पिण्याची मंडप सुविधा देवस्थानाने केलेली आहे व त्यांना व्यवस्थित सुलभरित्या दर्शन व्हावे याकरिता रेल्वे व्यवस्था सुद्धा देवस्थानाने केलेली आहे। सर, आम्ही देवळे येथून आलेलो आहे। आमच्या आजोबांपासूनची परंपरा चाललेली आहे आणि एक आमची देवी वज्रेश्वरी मातेची देवीची एक सर्वांची म्हणजे श्रद्धास्थान आहे। आम्ही दरवर्षी बैलजोडी घेऊन येतो मंदिरामध्ये, बैलांचं वगैरे दर्शन वगैरे करून नंतर पालखीचं दर्शन करून बैलजोडी जोतून आपल्या गावी निघून जातो। किती वर्षापासून होतं? जवळजवळ 20-25 वर्ष झाले आम्हाला। आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही येत होतो। मंगेश मारुती चोकडे, राहणार देवळे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। ही परंपरा आमची आजोबांची पासून चालू आहे। लहान असताना तेव्हापासून आम्ही येतो। आम्हाला यांच्या खूप मंदिरावर म्हणजे देवीची याच्यावर इच्छा आहे आमची, मनापासून श्रद्धा। त्याच्यामुळे आम्ही इकडे येतो। यांचे आले का आता यांना आज पालखीचा दर्शन घ्यायचा, मग इकडे आज आम्ही घरी जाणार पुढं। किती वर्षापासून येतात? आम्ही लहान असतापासून, मला आठवत नाही, माझ्या आजी पंजे याची तेव्हापासून आम्ही येते। सर, माझं नाव आकाश कोंडलेकर, दुकान आहे इथे माझं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। इकडे भाविकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे येणाऱ्या, कारण की दुपारी भाविक खूप कमी येतात, संध्याकाळी इव्हिनिंगला गर्दी असते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छान उत्सव चालू आहे। यावर्षी 25 ते 30 असं 6 दिवसाचा एकूण यात्राचा कालावधी छान उत्साहात पार पडतोय। आज देवीची पालखी आहे। रात्री 12 वाजता देवीची पालखी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये निघते आणि खूप छान असते, बघण्यासारखं असते। स्पीड न्यूज भारत।